नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, आपलं आज कपाशी काढायची, याच्यामध्ये आपल्याला भुईमूग पेरायचा. मित्रांनो, हे विषय घेतलेला आहे. तर हे बघा, आपलं पाठीमागे इकडे आलेलं ट्रॅक्टर हे दिसतं तुम्हाला, इथं सारखं असेल नुसतं गंज पडते. मित्रांनो, चला मग नाव वेग आता ना टाईमपास केल्यापेक्षा तुम्हाला आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडे वळूया. मित्रांनो, हे बघा, आपल्याला म्हणजे रान खाली होतं मित्रांनो, त्याच्यामुळे काय केलं आपण, थोडं म्हणलं पाणी घेणी होतं. पाणी असल्यामुळे म्हणलं आपण पेरणी करू. म्हणलं भुईमूग पेरू. म्हणलं हे अर्धा एकराचा प्लॉटमध्ये आपण थोडी कपाशी काढू म्हणलं आणि भुईमूग पेरू. तर ना वेळ घालताना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे मुद्द्याकडे वळूया. मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारची आपली चालू आहे. मित्रांनो, हे काढणं चालू आहे. आपली कपाशी असे गंज पडते. मित्रांनो, इथे असे गंज पडते, इथे एक गंज पडतो असा. म्हणजे आपल्याला जास्ती म्हणजे हे करायचं काम नाही, काय नाही. असे गंज पडते आणि हे कडीचं तास राहते. मित्रांनो, हे कडीचं तास राहतं आहे आणि हे असे गंज पडते. म्हणजे आपल्याला जास्ती ठोकून द्यायचं काम पडतं. मित्रांनो, डायरेक्ट असं म्हणजे आपल्याला चिमट्यानं उपटायचं काम पडत नाही, लय बेजारी करायचं काम नाही, काय नाही. आणि याचं म्हणजे 1000 रुपये एकर आहे. मित्रांनो, हे असं 1000 रुपये एकर आहे. अशा प्रकारचं चालू आहे आपलं एरणी हे कपाशी काढणं. बघा कसं आहे कसं नाही. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, बघा कसं आहे. अशा प्रकारची आपली चालू आहे आणि हे इकडे दिसतोय आपली कपाशी आहे. शेतकरी मित्रांनो, पाणी होतं आणि म्हणलं भुईमूग पेरू आहे आपण. आता कपाशी काढल्याच्या नंतर भुईमूग आपल्याला रान ओलून घ्यायचं, ओकरून घ्यायचं, रान रेडी फ्रेश रान करायचं. मित्रांनो, आणि म्हणलं पेरून घ्यावा भुईमूग. अशा प्रकारचं इकडे आपण ते मक्का पेरलेली. मित्रांनो, तिकडे शेतकरी मित्रांनो, कसं आहे कसं नाही. पाणी असल्यावर माणूस काही करतो. शेतकरी मित्रांनो, पाणी पाहिजे, फक्त पाणी. पाण्याशिवाय सूत्र चालत नाही शेतकऱ्याचे, हे तर तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, आणि कसं आहे सांगू का मित्रांनो, 1000 रुपये एकर आहे, पण ताण नाही राहत ना. याला किती दिवस लागले असते उपटायला? अर्धा एकराला 1 दिवस लागला म्हणजे 2 दिवस लागले असते. हे एका घंट्यात जिकडे तिकडे काम करून घेतं. मित्रांनो, हे असं एका घंट्यात लगे काहीच राहत नाही. लगे असं लगे मस्त गंजच्या गंज पडतात, फुकून देतात. ते 2 दिवस वाळले की लगेच फुकून द्यायचे. मित्रांनो, 2 दिवस वाळलं की लगेच असं फुकून द्यायचे. असे गंज होते. शेतकरी मित्रांनो, ते बघा, आपला ड्रायव्हर ट्रॅक्टर चालवते. मित्रांनो, स्वराज कंपनी. अशा प्रकारचं ते बघा, अशा कवळ्या पडतात. मित्रांनो, अशा कवळ्या आहे बघा, कवळ्या कशा पडत्या बघा, अशा कवळ्या पडतात. शेतकरी मित्रांनो, त्या पडली कवळी, हां, जास्त हे करत कामच नाही. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची हे बघा, असं चालू आहे आपलं. शेतकरी मित्रांनो, बघा कवळ्या कशा पडतात कशा नाही. जास्ती करत कामच नाही. म्हणजे लवकरात लवकर रान नीट होतं. मित्रांनो, जास्ती टाईम लागत नाही, काय नाही, काहीच नाही. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं हे बघा, एका दिवसात लगे रान नीट लगे. याच्या डब्यात आता आपण ओकरून घेतल्याचं, आता कपाशी काढल्याच्या नंतर ओकरून घ्यायचं. ओकरून घेतलं लगेच आपल्याला तुषार लावून लगेच भुईमूग पेरायच्या मागं लागायचं. आपल्याला आता आहे पाणी लव आपल्याजवळ, त्याच्यामुळे आपण पेरणार आहे. मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारचं आपली चालू आहे कपाशी काढणे. हे बघा, कवळ्या किती मस्त कवळ्या पडायला, अशा राईट कवळ्या, असं म्हणजे जास्ती बेजारी व्हायचं काम नाही. हे अशा प्रकारच्या कवळ्या आहे. मित्रांनो, म्हणत आपलं रान होत आलेलं आहे. हे दर्शक राहिले, पाटाक्सच रान राहिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, एकूण पाटाक्सच रान राहिलेलं आहे आपलं. आणि अशा प्रकारच्या आपल्या कवळ्या चालू आहे हे करणं. शेतकरी मित्रांनो, हे बघा, बगळे बी त्यांच्या मागे मागे राहायला आले. काही त्यांना खायला भेटतं का? किडू काही भेटतं का खायला? ते बघा कसे तप धरून आहे. शेतकरी मित्रांनो, त्याच्यावर हे अशा कवळ्या आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या अशा आपल्या कवळ्या पडतात सगळी. कोण अशा उचलायच्या मापातल्या बी कवळ्या अशा उचलून टाकल्या जात्यात, अशा होत्यात. शेतकरी मित्रांनो, हे बघा, आता
असं आपलं चालू आहे, अशा प्रकारचं काम चालू आहे इकडे. हे बघा कवळी कशी पडती. आणि इकडे आपण ती मक्का पेरलेली होती, त्याच्यामुळे इकडे मक्काचं रान आपलं असं आहे शेतकरी मित्रांनो. बघा आपली मक्का बी कोकलेली आहे तिकडून. आणि इकडे अशी हे, आणि आपलं थोडंफार आता पाटाक्सच रान राहिलेलं आहे आपलं शेतकरी मित्रांनो. पाटाभरच रान राहिलेलं आहे आपली कपाशीचं अशा प्रकारची. हे बघा कसं आहे कवळा पडलेला आहे शेतकरी मित्रांनो. बघा कसं आहे कसं नाही, अशा प्रकारच्या आपल्या कवळ्या आहे. आणि आपली कपाशी होत आलेली आता शेतकरी मित्रांनो. बघा कशी आहे कशी नाही, कशा हे बघा कवळ्या. आता ही कवळी डायरेक्ट ह्या कवळ्या टाकल्या तानात. अशा प्रकारच्या हे बघा कसा वाटली कशी नाही आमची कपाशी काढायचं काम कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला कसं आहे कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो.